हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आज आहे संडे. तर संडे स्पेशल आजचा व्लॉग होणार आहे. तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, कारण आज आहे संकष्ट चतुर्थी. तर त्यासाठी मी सकाळी लवकर उठून छान देवपूजा वगैरे झाली माझी. तर स्वयंपाकामध्ये आज मी छान असा बटाटा बनवला आहे, कारण मला बटाट्याचे आज पराठे बनवायचे आहेत. तर आज संडे आहे, त्यामुळे मुलांसाठी मस्त पराठेच बनवणार आहे. तर ते आधी बनवून घेते, त्यानंतर मग बाकीची खूप सारी कामं आहेत. तर तेही आज करायचे आहे मला. तर तूप हे किती महत्त्वाचे आहे आपल्या शरीरासाठी हे तर सर्वांनाच माहिती आहे. कारण तुपामुळे स्किन तर छान होते, परंतु आपली पचनशक्तीसुद्धा सुधारण्यास मदत होते. तर त्यामुळे मी नेहमी मुलांना असे पराठे वगैरे केले ना, तर त्यांना तूप लावून देत असते. तर मैत्रिणींनो, आज आहे संडे. तर माझ्या मुलीच्या डोक्याला पॅक लावायचा आहे. तर तो कोंड्यासाठी खास मी हा पॅक बनवलेला आहे. कारण कोंडा हा नेहमी होत असतो आणि सर्वांच्याच केसांमध्ये शक्यतो होत असतो. तर का होत असतो, तर आपली केस जेव्हा आपण धुतो वगैरे आणि ती जर ओली राहिली ना, तर त्यामुळे कोंड्याची समस्या वाढत असते. तर तिचं तसंच होतं की केस धुतल्यानंतर ती व्यवस्थित वाळत नाही, त्यामुळे थोडासा कोंडा झाला आहे तिच्या केसामध्ये. तर त्यासाठी मी आता घरगुती उपायच करणार आहे. तर त्यासाठी इथे मी कडुलिंबाची पाने घेतलेली आहे. तर ही मी भिजत घातली होती, स्वच्छ धुवून भिजत घातली, आणि ती आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आणि त्यामध्ये हे रात्री मी भिजत घातलं होतं. तर हे मेथी बिया आहेत. तर या रात्रभर भिजल्यानंतर छान अशा भिजतात आणि वाटल्या पण जातात लगेच. तर त्यासाठी मग मी ह्या रात्रीच भिजत घातल्या होत्या. तर त्या आता मी यामध्ये घालून घेते. तर ह्या दोन्हींचं मिश्रण आपण छान करणार आहे. आणि हे आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. याची छान अशी बारीक पेस्ट करून घेते. तर इथे 4 चमचे मी भिजत घातली होती मेथीदाणे. तर त्याच्यात मी बारीक, तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक पेस्ट मी करून घेतली. तर एका बाउलमध्ये 4 चमचे मी दही घेतलं इथं, आणि दही आणि ही पेस्ट आता मिक्स करणार आहे. याचा छान असा मी पॅक बनवणार आहे. तर हा पॅक आपण या दही घेतलेल्या वाटीमध्ये काढणार आहे. तर कोंड्यासाठी दही खूप उपयुक्त आहे, कारण दह्यामुळे सुद्धा इतर वेळेस सुद्धा आपण केसांना दही लावलं ना, तर केसांना खूप सारा फायदा होतो आणि कोंड्यासाठी पण होतो. तर कडुलिंबाचा पाला कोंड्यासाठी सर्वात गुणकारी आहे. तर काही जण लिंबू सुद्धा लावतात, परंतु लिंबाने काय होतं, केस गळती खूप होते. त्यामुळे डायरेक्ट कधीही केसांवर म्हणजे स्काल्पवर लिंबू नाही वापरायचं.
तर लिंबामुळे केसांचं गळणं चालू होऊ शकतं, त्यामुळे कडुलिंबाचा वापर सगळ्यात बेस्ट. तर इथे त्यामुळे मी कडुलिंबाचा पालाच घेतला आहे. तर 2-3 वेळा ही पेस्ट आपल्या स्काल्पला लावली ना तर छान रिझल्ट भेटतो. कारण मी मागच्या रविवारीसुद्धा तिला हे लावलं होतं. तर हा पॅक एकदम म्हणजे मला फरक जाणवला की तिचा कोंडा कमी झाला. त्यामुळे म्हटलं अजून 2-3 वेळा तरी लावावं, कारण 2-3 वेळा लावलं ना तर तिचे पूर्ण कोंडा आहे ना तो केसातला तो निघून जाईल. तर मग संडेच्या दिवशी आमची अशी कामं चाललेली असतात, कारण एकच दिवस आठवड्यातून असा असतो की त्यांना त्या दिवशी सुट्टी असते. आणि मग मी त्यांच्या केसांना असं काही ना काही लावायचं त्यांचं चाललेलं असतं. तर कधीकधी कोरफडीचं जेल पण लावत असते आणि आधीमधी असं हेअर पॅकसुद्धा लावत असते. तर तिच्या केसामध्ये डॅन्ड्रफ झाला आहे, तर मग पूर्ण ही पेस्ट अशी लावून घेतली आणि त्यानंतर मग अर्धा तास केसांना ही पेस्ट अशीच लावून ठेवली आणि त्यानंतर मग तिला ती केस धुवायला सांगितले. तर मैत्रिणींनो, आज माझा हा साईचा डबा भरलेला आहे. तर दुधावरची साई असते ना तर ते मी नेहमी काढत असते आणि त्याचा तूप बनवत असते. तर डबा माझा फुल भरला आहे, तर म्हटलं चला आता तूप बनवूयात, म्हणून आता तूप बनवून घेते. तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व साई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले आणि फिरवताना यामध्ये थंड पाणी घातले, त्यामुळे मग लवकर लोणी होतं. तर हे लोणी आता तयार झाले. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर मग एका पातेल्यामध्ये मी काढणार आहे आणि मग ते काढण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे. तर पहिल्या स्टार्टिंगला मी एकदा तूप केलं होतं, तर तेव्हा मला माहीत नव्हतं की लोणी धुतलं जातं म्हणून, कारण साई तशी पण फ्रेश असती. परंतु नंतर मला समजलं की ही साई आहे ना तर त्याचं लोणी काढल्यानंतर ती धुवून घ्यायची असते. तर आता धुण्यासाठी मी यामध्ये पाणी घालते. तर मग असं करत करत 2-3 पाण्याने हे लोणी धुवून घ्यायचं, कारण लोणी जर धुवून नाही ना घेतलं तर कधी कधी तुपाचा वाससुद्धा येऊ शकतो. त्यामुळे असं लोणी काढल्यानंतर 2-3 पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा मोठा आपला गोळा तयार झालेला आहे. तर हा गोळा अलगद उचलून मी आता या पातेल्यामध्ये ठेवणार आहे आणि मग नंतर तो आपल्याला कढून घ्यायचा आहे. तर कढवत असताना 2-3 वेळा तो गोळा वितळल्यानंतर हलवायचा, जेणेकरून मग त्याचं छान असं मग तूप तयार होतं. तर इथे आपण पातेले ठेवले गॅसवर. आता हे लोणी पूर्ण वितळलं ना तर मग त्याचं हळूहळू तूप व्हायला चालू होईल. तर इथे लोण्याचा गोळा छानपैकी वितळलेला आहे आणि आता याला सारखं असं हलवत राहायचं. तर ही प्रोसेस करताना मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे, कारण जर आपण जास्त गॅस फुल केला तर ते उतू जाण्याची शक्यता असते. तर ते उतू जाऊ नये म्हणून कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे. तर मग आता इथे मी त्याला सारखं चमच्याच्या साहाय्याने असं हलवत आहे. तर उकळी फुटेपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतरून मग अर्ध्या तासाने आपलं असं तूप तयार होतं. तर एकदम सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे तूप तयार झालेलं आहे. तर असं घरीच मी नेहमी तूप बनवत असते आणि एकदम छानसुद्धा तूप होतं. तर त्याचा सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे. तर चला मैत्रिणींना, आता तूप पण बनून झाले आणि ते मी थंड होण्यासाठी ठेवले. तर थोड्या वेळाने एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवीन. तर असा होता माझा पूर्ण आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.